नमस्कार, मी दीपक राव तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटनं सुरुवात पॉझिटिव्ह, निफ्टी 100-150 पण पॉझिटिव्हमध्ये ओपन झालेली आहे। ऑलमोस्ट 23,400च्या आसपास डेज 24,400च्या आसपास डेज हाय मारला। कालही मी म्हणलेलं व्हिडिओमध्ये की 24,300च्या वर मेंटेन राहिलं तर 23,500 पर्यंत 24,500 पर्यंत जाण्याची जागा आहे। ओपनच 24,300च्या वर झालं, अटेम्प्ट झाला 24,500 पर्यंत जाण्याचा, पण सक्षम राहिलं नाही मार्केट हायर लेवलला मेंटेन होण्यामध्ये। दुपारच्या सत्रामध्ये मार्केटला थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलं, कारण निफ्टी जो आहे तो वन वे कंटिन्युअस 22,200 वरून ऑलमोस्ट 24,200 2,000 पॉईंटचा राईज झाला। त्यानंतरने आज 24,500च्या आसपास निफ्टी पोचला 24,400। ते थोडंसं ओव्हरबॉट सिच्युएशन होती, त्यामुळे हायर लेवलला थोडंसं प्रॉफिट बुकिंग येणं थोडंसं लाजमी होतं आणि तेच आपल्याला प्रॉफिट बुकिंग जे आहे ते दुपारच्या सत्रामध्ये बघायला मिळालं। निफ्टी जसं 24,300च्या बिलो आला 24,400वरून थोडंसं प्रॉफिट बुकिंग वाढन झालं आणि निफ्टी ऑलमोस्ट 24,100पर्यंत खालेला। रिकव्हरी पण आली थोडीशी, क्लोजिंगला 24,100वरून 24,200च्या आसपासची रिकव्हरी आली आणि -30 पॉईंट निफ्टी मायनस, सेन्सेक्स जवळपास 100-150 पॉईंट मायनस, बँक निफ्टी 200 पॉईंट मायनसमध्ये बंद झाला। एकंदरीत मार्केट थोडंसं कन्सॉलिडेट झालं असं म्हणता येईल। हायर लेवलला प्रॉफिट बुकिंग झालं, लोअर लेवलला थोडंसं बाईंगही आपल्याला बघायला मिळाले। चांगली गोष्ट आहे की FIचं सेलिंग थोडंसं कमी झालं, पण अजूनही FIs फुल फ्लेज बाईंगला आलेले नाही आहेत। आजची आकडेवारी ज्या पद्धतीनं मार्केट खाली आले, मला वाटतं निश्चित थोडेसे FIsकडून विक्री आणि प्रॉफिट बुकिंग झाले असेल। त्यामुळे ओव्हरऑल मार्केट थोडंसं म्हणता येईल एक रॅली पॉज घेतले, पण मार्केट अजूनही मजबूतीचा ट्रेंड इंटॅक्ट आहे। थोडं कन्सल्टेट होऊ शकतं निफ्टी 24,000 ते 24,500च्या याच्यामध्ये, पण फर्दर हायर लेवलच जाण्याचे चान्सेस मार्केटला जास्त आहेत। त्यामुळे ओव्हरऑल उद्याच्या सेशनसाठी ट्रेड करायचं असेल तर टेक्निकल लेवल्सनुसार निफ्टीला परत पुन्हा 24,200च्या वर सस्टेन झालं तर पहिला रेजिस्टन्स 24,300, 24,300च्या वर 24,400 ते 24,500 पर्यंत निफ्टी जाण्याचे पूर्ण चान्सेस आहेत। आज जसा हाय आहे 24,400 तिथंपर्यंत जाऊ शकतं। 24,200च्या वर 24,300 आणि 24,400। लोअर लेवलला 24,200च्या खाली आलं तर 24,100 पहिला सपोर्ट आहे जो आज चालू आहे। 24,100च्या खाली आलं तर 24,000 पर्यंत निफ्टी खाली येऊ शकते। त्यामुळे हायर साईडला 1,200 पॉईंट, लोअर साईडला 1,200 पॉईंट असे एक 400 पॉईंटची रेंज उद्यासाठी निफ्टीला आहे। बँक निफ्टीमध्ये सुद्धा बघायचं झालं तर 56,000च्या वर मेंटेन आहे, तोपर्यंत 56,500 ते 800 पर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत। 56,000 ब्रेक झाला तर 55,700 पर्यंत बँक निफ्टी खाली येऊ शकते। 55,700 बँक निफ्टीला उद्याच्या सेशनला एक चांगला सपोर्ट आहे। इन बिटवीन US इराणच्या टॉक्स आज आहेत लेबनन आणि इस्रायलच्या। जवळपास 35 वर्षानंतर चर्चा होणार आहे, सीजफायर ॲग्रीमेंट ठरेल। त्या गोष्टी ठरल्या तर ग्लोबल मार्केट्सला रॅली आली तर आपलं मार्केटसुद्धा उद्या पॉझिटिव्ह मोमेंटम पकडू शकतं। त्यामुळे युद्धाच्या न्यूजवरनं ही थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे। युद्ध सीजफायर आहे, एक्सटेंड दिले, त्यामुळे मार्केट फर्दर हायर लेवल्सला आले, पण एक ठोस सीजफायर ॲग्रीमेंट US आणि इराणमध्ये, इस्रायल लेबनन आणि इस्रायल इराण यामध्ये होणं गरजेचं आहे, तर मार्केट थोडंसं आणखी हायर लेवल्स जाऊ शकतं। पण ओव्हरऑल मला वाटतं मार्केट थोडंसं बॉटम आउट होऊन वरती जाण्याच्या प्रयत्नात आहे। ते या लेवल्सनुसार तुम्ही ट्रेड करू शकता। मगाशी ज्या निफ्टी बँक निफ्टीच्या लेवल्स दिल्या, न्यूजवर थोडंसं युद्धाचं लक्ष ठेवणं गरजेचं आहे। बाकी टेक्निकल पॉईंटनुसार मार्केट जे आहे ते मजबूत वाटते आणि ज्या मगाशी टेक्निकल लेवल्स दिल्या त्यानुसार तुम्ही ट्रेड करू शकता। पण मार्केटचा ओव्हरऑल ओरिजिनल ट्रेंड थोडासा रिकव्हरीचा आहे, त्यामुळे हायर लेवल्स आपल्याला निश्चित बघायला मिळतील। आज NSEमध्ये 1965 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1,000 शेअर्स पडलेत। निफ्टीमध्ये 25 शेअर्स वाढले, त्या बाजूला 25 शेअर्समध्ये पडझड आहे, कारण दुपारच्या सत्रामध्ये पडणाऱ्या शेअर्सची संख्या खूप वाढलेली। सेक्टर इंडिसाइजमध्ये आज बँक्स आणि ऑटोवर दबाव बघायला मिळाला। ऑटो सेक्टर, IT सेक्टर चांगलं मजबूत राहिले सकाळपासून। त्याच्या पाठोपाठ मेटल, एनर्जी, रिअल्टी आणि पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस या सेक्टरवर चांगली पॉझिटिव्ह मोमेंटम बिल्टअप बघायला मिळाला आहे। ग्लोबल मार्केटचं आढावा झालं तर युरोपियन मार्केट्स पॉझिटिव्ह आहेत, 0.5% पॉझिटिव्ह आहेत। डाव फ्युचर्स फ्लॅट आहे, 8 पॉईंट पॉझिटिव्ह आहे। काही डाव जोन्स फ्लॅट राहिले, पण ओव्हरऑल डाव जोन्ससुद्धा कन्सोलिडेट करते, नवीन हायच्या आसपास आहे। आणि मला वाटतं US इराण टॉक्स आणि इस्रायल लेबनन चर्चा जर सक्षम राहिली, पॉझिटिव्ह राहिली, तर मला वाटतं उद्या मार्केट हायर जाईल, किंवा नेक्स्ट वीकमध्ये सुद्धा वरती जाऊ शकते। तर बघूया मार्केट्स उद्या कशा पद्धतीने बिहेव होते। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।